उपस्थित गुरुजन वर्ग व विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन. माझे पहिले वंदन आहे डौलाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाला. आपली मातृभूमी स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, हा सुवर्ण क्षण साजरा करण्याचे भाग्य आपल्याला लाभले. त्या शहीदांना माझा मानाचा मुजरा. मातृभूमीसाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी उमेदीच्या काळात फासावर चढले. महात्मा गांधींनी अंगावर पंचा परिधान करून अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याची लढाई लढली. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असे इंग्रजांना धमकावून सांगितले. स्वातंत्र्य लढ्यात अहोरात्र स्वतःला झोकून दिले. सुभाषचंद्र बोसांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणत आझाद हिंद सेनेची स्थापना केली. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आराम हराम है असे म्हणत 20-20 तास देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत राहिले. जय जवान जय किसान असे म्हणत लाल बहादूर शास्त्रींनी स्वातंत्र्याची लढाई लढली. स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लाला लजपतराय यांच्यासारख्या किती नेत्यांनी स्वतःचा विचार न करता देशाच्या स्वातंत्र्याचा विचार केला. त्यांनी पारतंत्र्याचे चटके सोसले आणि स्वातंत्र्याचे सुवर्ण क्षण आपल्याला भेटले. म्हणून ह्या स्वातंत्र्याचा आपण सन्मान केला पाहिजे. मातृभूमीपेक्षा श्रेष्ठ काहीच नाही अशी भावना प्रत्येक भारतीयाची असली पाहिजे. मग नक्कीच आपला भारत विश्वात वंदनीय झाल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय भारत.